सतत चिडचिड आणि मानसिक थकवा, आता स्वतःसाठी थांबा. नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. दिवसभर घरातल्या प्रत्येकाची काळजी घेता घेता, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपताना कधी तुमच्या स्वतःच्या आवडीची आठवण येते का? रात्री उशिरा जेव्हा सगळं काम संपतं आणि तुम्ही बेडवर पडता, तेव्हा मनात एकच विचार येतो, मी हे सगळं कोणासाठी करते? माझ्याकडे माझ्यासाठी वेळच नाहीये का? आणि याच विचारातून मग सुरू होते ती विनाकारण होणारी चिडचिड. जर तुमच्या सोबतही हेच होतंय तर हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण तुम्ही एकटे नाही आहात. आपल्याला अनेकदा वाटतं की आपला स्वभाव बदललाय, आपण खूप चिडचिड करतो. पण थांबा, विचार करा, यामागचं खरं कारण काय आहे? वयाच्या 40शीत पदार्पण केल्यावर शरीरातले हार्मोन्स बदलत असतात. पेरिमेनोपॉज या काळात शारीरिक थकव्यासोबतच मानसिक बदलही वेगाने होत असतात. नवरा म्हणाला, तुला कशातच रस नाही, तू आजकाल फार बोलतेस. आणि मुले म्हणाले, आई तुला काहीच समजत नाही. हे ऐकून आपण आतल्या आत कुडत बसतो. आपल्याला दाखवता येत नाही आणि तोच न व्यक्त झालेला राग चिडचिड बनून बाहेर पडतो. तुम्ही काही वाईट नाही आहात, फक्त तुमच्या शरीराला आणि मनाला आता एका मोठ्या ब्रेकची गरज आहे. आता या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला स्वतःसाठी काही कडक नियम करावे लागतील. हे 3 प्रभावी उपाय आजपासूनच सुरू करा. नंबर 1, नो म्हणण्याची सवय ठेवा. द पॉवर ऑफ नो. सगळ्यांना खुश करण्याचा ठेका तुम्ही घेतलेला नाही. जिथे शक्य नाही तिथे स्पष्ट नाही म्हणा. तुमचा आधीच आता कमी झालाय. ब्रेन डंप डायरी. कोऱ्या कागदावर किंवा डायरीत डोक्यातले सगळे विचार, राग किंवा उद्याच्या कामाची यादी लिहून काढा. कागदावर आलं की डोक्यावरचा ताण अर्धा होतो, ही खात्री बाळगा. नंबर 3, डिजिटल डिटॉक्स आणि मी. दिवसातून किमान 15 ते 20 मिनिटे फोन पूर्णपणे सायलेंट करून बाजूला ठेवा. एकटीने बसा, आवडते जुने गाणे ऐका किंवा फक्त शांत श्वास घ्या. भगिनींनो, वय वाढणं हा निसर्गाचा नियम आहे, पण त्या वयामुळे किंवा जबाबदाऱ्यांमुळे स्वतःला विसरून जाणं हा आपला पर्याय नाही. ज्या शरीराने आणि मनाने आयुष्यभर या कुटुंबाला सांभाळलं, त्या शरीराला आता तुमच्या प्रेमाची आणि थोड्या शिस्तीची गरज आहे. 40 म्हणजे थकण्याचं वय नाही, तर स्वतःला पुन्हा नव्याने शोधण्याचं वय आहे. हा व्हिडिओ आपल्या अशा एखाद्या मैत्रिणीला किंवा आईला नक्की पाठवा, जी रोज स्वतःचा आनंद दाबून ठेवून सगळ्यांसाठी जगते. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला सर्वात जास्त ताण कशामुळे येतो. काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.